नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि पोहे यापासून उपमा किंवा कांदे पोहे न बनवता मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी अर्धा कप रवा घेतलाय, जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। या कपाने इथे मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे। तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे साहित्य मोजून घेतलं तरी चालेल। आता यामध्ये अर्धा कप सुरुवातीला पाणी घातलंय, रवा भिजवून घ्यायचा आहे। इथे आणखी पाणी लागेल, तर इथे मी आता आणखी अर्धा कप पाणी इथे घेतलं आहे। तर आतापर्यंत यामध्ये मी अर्धा कप रवा घेतला आणि त्यामध्ये 1 कप पाणी घातलं। आता हा रवा असा झाकून बाजूला ठेवूया म्हणजे तो छान फुलेल। यानंतर इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा कप पोहे घेतलेत। इथे सुद्धा जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता। आता पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। यानंतर यामध्ये पोहे भिजतील इतकं पाणी घालायचं, साधारण पाव कप पाणी यामध्ये घालून पोहे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत। तर यावरती सुद्धा झाकण ठेवूया आणि पोहे बाजूला ठेवूया। रवा आणि पोहे दोन्ही छान भिजतायत तोपर्यंत आपण डोस्यावरती पसरवण्यासाठी चटणी तयार करूया। तर आज आपण झटपट असा डोसा बनवतोय। डोस्यावरती पसरवण्यासाठी लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी आता तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं तडतडल्यानंतर इथे लसूण घालायचे। इथे भरपूर लसूण घेतले, मी साधारण 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतले। यामध्येच आता लाल मिरच्या घालायच्या आहेत। तर इथे मी बेडगी मिरची घेतली, 2 ते 3 मिरच्या मी तुकडे करून यामध्ये घातल्यात। तर या मिरच्यांमुळे आपली चटणी तिखटसुद्धा होईल आणि रंगसुद्धा खूप छान येईल। सगळं छान परतून घ्यायचं आहे। तर हे 2 मिनिटं परतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला ही घट्टसर चटणी हवी आहे। तर पाहू शकता रंग अगदी मस्त आला आहे चटणीला। तर ही आपली लसणाची चटणी तयार आहे। आता आपण खोबऱ्याची हिरवी चटणी बनवूया। इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 वाटी मी किसलेलं ओलं खोबरं घालते। यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। चिंच घालायचे, आंबटपणासाठी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता चिंचेऐवजी। थोडीशी कोथिंबीर घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे मी वाटून घेतली आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे फोडणीसाठी मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला होता। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली। यानंतर थोडासा कढीपत्ता घातला। अर्धा चमचा यामध्ये उडदाची डाळ घातली। डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत याला परतून घेतला। यानंतर यामध्ये 1 लाल मिरची घातली तुकडे करून। ही फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता आपण चटणीवरती घालूया। तर डोस्याबरोबर खाण्यासाठी ही आपली साऊथ इंडियन स्टाईलची खोबऱ्याची चटणी तयार आहे। चटणी तयार आहे। आता आपण डोश्याचा मसाला तयार करून घेऊया। तर इथे आता मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की इथे मी
अर्धा चमचा मोहरी घातली, यानंतर अर्धा चमचा कच्ची चण्याची डाळ घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे। आता या डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घ्यायचे। डाळींचा रंग किंचित बदलल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। तर इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली, यानंतर हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घातल्या, त्यामध्ये किसलेलं आलं घातलं आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलाय। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। तर या मसाल्यामध्ये भरपूर कांदा असतो, त्यामुळे इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतलाय। कांदा सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे। तर इथे कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। सगळं एकत्र परतून घेतलं। आता यामध्ये बटाटे घालायचे। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घातले। आपण मसाला डोस्याचा मसाला बनवतोय। तर ही भाजी अशी मी मस्त 2 ते 3 मिनिटं परतून घेतली। ही भाजी आपल्या डोस्यावरती पसरवायची आहे। तर ही भाजी थोडीशी सैलसर असते, म्हणून यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया। ही भाजी तयार आहे। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करून घेऊया। यानंतर इथे गॅस बंद केला। आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। इथे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। हा आपला मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे आपण जे पोहे आणि रवा भिजत ठेवलं होतं, दोन्ही छान भिजलं गेलं आहे। पोहेसुद्धा सॉफ्ट झालेत आणि रवासुद्धा फुलला आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तिथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये मी पोहे काढून घेते। यामध्येच आता रवासुद्धा घालायचा आहे। यामध्ये आता मी 1 कप तांदळाचं पीठ घालते आणि यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। सुरुवातीला 1 कप पाणी घातलं। हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे मी आधी यामध्ये 1 कप पाणी घातलं होतं आणि वाटताना मला पाणी कमी वाटलं, तर मी आणखी 1 कप पाणी घातलं। तर हे 2 कप पाणी घालून मी असं वाटून घेतलं आहे। तर हे अगदी बारीक असं पहा वाटून तयार झालं आहे। पोहेसुद्धा अगदी बारीक झाले आहेत। हे आता मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं। तर हे पहा असं आहे। तर हे मला अजूनही घट्ट वाटतंय, तर इथे मी आणखी थोडंसं पाणी घातलं। नेहमीचं जसं डोस्याचं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। तर आता हे डोसे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। आपण इन्स्टंट डोसे बनवतोय, त्यामुळे यामध्ये सोडा घालावा लागतो। आणि यानंतर सोड्यावरती
2 चमचे लिंबाचा रस घातला आहे। यामध्ये आपण दही वापरलेलं नाही आहे, त्यामुळे आपण इथे 2 चमचे लिंबाचा रस वापरतो आहे। तर यामुळे किंचित आंबटसर चवसुद्धा येईल डोस्याला। आणि त्याचबरोबर लिंबाचा रस आणि सोड्यामुळे इन्स्टंट फर्मेंटेशनसुद्धा होईल। तर इथे मी तवा कडकडीत असा गरम करून घेतला। यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आणि वरचा भाग तव्याचा थंड होण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडलं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून सेंटरला असं 1 ते 1.5 चमचा पीठ घालून हा डोसा असा पसरवून घेतला। अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार होतो या रेसिपीने। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे। तर इथे मी बटर लावते। आता हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा डोस्याला मस्त रंग आला आहे। काढून घेऊया डोसा। अगदी जाळीदार असा डोसा या रेसिपीने तयार होतो। तर हा रवा आणि पोह्यांपासूनचा इन्स्टंट डोसा तयार आहे। तर इथे आता दुसरा डोसा आपण मसाला डोसा तयार करूया। तर इथे पहा डोसा मी आणखी एक पसरवून घेतला। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर यावरती मी भरपूर बटर घातलं आहे। त्यानंतर आपण जी लाल चटणी बनवली होती लसणाची ती पसरवून घेतली। आता यावरती आपण जो बटाट्याचा मसाला बनवला तो पसरवायचा आहे। फोल्ड करूया। तर हा आपला मसाला डोसा सुद्धा तयार आहे। डोशाचं पीठ जर घरी तयार नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट मैसूर मसाला डोसा तयार करू शकता। अगदी क्रिस्पी असे हे डोसे तयार होतात, जाळीदार होतात। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।